हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी तुमचा होस्ट महेश कराड. माझं चॅनल मॅथ्स कट्टावरती तुम्हा सर्वांचं मोस्ट वेलकम करतो. तर आपण जी 7th स्टँडर्डची मॅथ्स सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील थर्ड टॉपिक आपण पाहत आहोत, ज्याचं की नाव आहे एचसीएफ अँड एलसीएम. यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 14. या चॅप्टरचा सर्वात लास्टचा हा प्रॅक्टिस सेट आहे. ठीक आहे पोरांनो, यामध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा, चूज द राईट ऑप्शन. यामध्ये क्वेश्चन 1 काय म्हणतोय, द एचसीएफ ऑफ 120 अँड 150 इज. चला पटकन आपण काय करूया, 120 आणि 150 चा एचसीएफ काढून घेऊया. बघा, एकक स्थानी 0 आहे, 5 न भाग घातला, 5 दूनी 10, 2 उरले, 5 चौक 20, 5 त्रिक 15, 5 शून्य 0. त्याच्यानंतर दोघालाही 3 न भाग जातं, 3 8 24, 3 10 30. बघा, 2 न भाग जातो दोन्ही संख्येला, 2 चौक 8, 2 पंचे 10. बघा, दोन्ही प्राईम नंबर आले, थांबायचं. एचसीएफ काय असतो पोरांनो, इकडच्या सर्व संख्याचा गुणाकार असतो. बघा, 5 त्रिक 15, 15 दूनी 30. बघा, 30 ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इथं करेक्ट आलं. आता सेकंड क्वेश्चन काय म्हणते बघा पोरांनो, द एचसीएफ ऑफ दिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1. खाली काही जोड्या दिलेल्या आहेत ज्याचा की एचसीएफ 1 नाही, नॉट म्हणते पोरांनो. इथं एचसीएफ किती असला नाही पाहिजे, 1 नसला पाहिजे. म्हणजे बघा, 13 आणि 17 दोन्ही प्राईम नंबर आहेत, त्याच्यामुळं याचा एचसीएफ काय येतो, 1 येतो. आता बघा, 29 आणि 20 एक प्राईम नंबर आहे आणि दुसरा कॉम्पोजिट आहे. बघा, या दोघांचा कॉमन डिवायझर येतो 1, त्याच्यामुळे दोघांचा एचसीएफ येतो 1. ठीक आहे, हा देखील ऑप्शन कॅन्सल झाला. बघा, चौथा ऑप्शन 14 आणि 15. मी तुम्हाला सांगितलं होतं, दोन कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरचा कॉमन डिवायझर 1 येतो, त्यामुळे त्यांचा एचसीएफ देखील काय येतो, 1 येत असतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 देखील कॅन्सल झाला. म्हणजे राहिला कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3. तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. याचा एचसीएफ ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी तो एचसीएफ 1 नक्कीच येणार नाही. हा तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 1 इथं सॉल्व्ह झालेला आहे. बघा मित्रांनो, इथं आता क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करणार आहोत. काय क्वेश्चन आहे, फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम. खाली काही नंबर दिले, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, एचसीएफ आणि एलसीएम इथं फाइंड करायचं आहे. बघा, मी काय करतो, एक एक तुम्हाला इथं फाइंड करून दाखवतो. 14 अँड 28 याचा आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करायचं आहे. बघा, दोन्ही संख्याला 2 न भाग जातो, 2 7 14, 14 दूनी 28. या दोन्ही संख्याला कोणत्या प्राईम नंबरने भाग जातो, 7, 7 1 7, 7 दूनी 14. ठीक आहे, आता पहा, दोघांचा कॉमन डिवायझर 1 येतो, इथे स्टॉप झालो आपण. आता एचसीएफ काय असतो, या दोन संख्याचा गुणाकार. म्हणजे तुमचा एचसीएफ काय आला, 7 दूनी 14. आणि एलसीएम काय आला पोरांनो, एलसीएम म्हणजे या सर्व संख्याचा गुणाकार असतो. 7 दूनी 14, दूनी 28. हे झालं तुमचं एक्झाम्पल नंबर 1 इथं सॉल्व. सेम पद्धतीने आपण काय करणार आहोत, 32 आणि 16 याचा काय करणार आहोत, एचसीएफ आणि एलसीएम काढणार आहोत. बघा, दोन्ही संख्याला लहानात लहान कोणत्या प्राईम नंबरने भाग जातो, 2 ने. 16 दूनी 32, 8 दूनी 16, पुन्हा 2 ने भाग आला, 8 दूनी 16, 4 दूनी 8. त्याच्यानंतर 2 ने भाग आला, 2 चौक 8, 2 दूनी 4, पुन्हा 2 न भाग आला, 2 दूनी 4, 2 1 2. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचा एलसीएम काय येतो, सॉरी एचसीएफ काय येतो पहिल्यांदा. बघा, एचसीएफ म्हणजे या सर्वांचा गुणाकार. 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 दूनी 16. एचसीएफ आला 16. आणि एलसीएम काय येतो पोरांनो तुमचा, ह्या रोचा आणि लास्टच्या, सॉरी या कॉलमचा आणि लास्ट रोचा गुणाकार असतो. बघा, 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 दूनी 16, 16 दूनी 32. हा आला तुमचा एलसीएम. आता बघा, एक्झाम्पल नंबर 3 आपण इथं पाहूया. बघा, 17 चं प्राईम फॅक्टरायझेशन काय येतं, 17 ला 17 कारण तो प्राईम नंबर आहे. बघा, 102 चं प्राईम फॅक्टरायझेशन काय येतं, 17 सख्ख दुग्गोदर्शे 17. आणि 6 चं प्राईम फॅक्टरायझेशन 2 × 3. हे झालं 102 चं प्राईम फॅक्टरायझेशन. त्याच्यानंतर आता आपण 170 चं प्राईम फॅक्टरायझेशन करू. बघा, 17 × 10. ठीक आहे, आता 10 चं प्राईम फॅक्टरायझेशन काय येतं, 2 × 5. आता एचसीएफ काय असतो, तिन्ही ठिकाणी कॉमन जे नंबर असतात त्याचा गुणाकार असतो. आता बघा, इथं 17 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 17 आहे आणि इथं 17 आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते कॉमन नंबर आहेत का, तिन्ही ठिकाणी नाही. म्हणजे आपला एचसीएफ काय आला, 17 आला. आणि एलसीएम काय येतो पोरांनो आपला, बघा 17 तिन्ही ठिकाणी आहे, कितीदा आलाय, एकदाच आलाय. 17 ला 17 लिहिलं.
बघा 2 आहे का इथं, 2 प्रत्येक ठिकाणी एक एकदाच आलंय, त्याच्यापैकी हे 2 घेतलं आपण. त्याच्यानंतर 3 बघा इथं 3 आहे, दुसरीकडे आहे का नाही, 3 ला 3 लिहिलं. आणि शेवटी बघा हे 5 आहे, 5 किती झालंय, एकदाच आले, ठीक आहे, एकदाच घेतला आपण. आता या सर्वांचा गुणाकार करायचा. 17 दोन्ही 34 आणि 5 त्रिक 15, याचा गुणाकार केला. 15 चोक 60, हा 46, 15 त्रिक 45 आणि 6 51. म्हणजे या तिन्ही संख्यांचा एलसीएम किती आला तुमचा, 510. हे झालं तुमचं एक्झाम्पल नंबर 3 इथं सॉल्व. आता पहा पोरांनो, आपण एक्झाम्पल नंबर 4 इथं सॉल्व करणार आहोत. बघा 23 आणि 69 याचं मी काय करणार आहे, एचसीएफ आणि एलसीएम काढणार आहे. बघा दोन्ही संख्याला लहानात लहान कोणत्या प्राईम नंबरने भाग जातो, 23. 23 एक 23, 23 त्रिक 69. ह्याच्या पुढे या दोघांचा कॉमन डिवायझर एक येतो, इथं स्टॉप व्हायचं. एचसीएफ काय येणार मग आपला, एचसीएफ आला 23 आणि एलसीएम काय आला रे पोरांनो, 23 इंटू 3, 23 इंटू 3 किती आला, 69. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल नंबर 4 इथं सॉल्व. आता बघा आपण एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व करू. बघा 21 चं प्राइम फॅक्टरायझेशन काय येतं, 3 इंटू 7. 49 चं प्राइम फॅक्टरायझेशन काय येतं, 7 इंटू 7. 84 चं प्राइम फॅक्टरायझेशन काय येतं, बघा 12 7 84. आता या 12चं प्राइम फॅक्टरायझेशन 3 इंटू 4, 4 ला मी 2 इंटू 2 लिहू शकतो, इंटू 7. आता बघा एचसीएफ काय असतो, तिन्ही ठिकाणी कॉमन जे नंबर असतात त्यांचा गुणाकार असतो. बघा 3 इथं आहे, इथं 3 आहे, इथं 3 नाही, इथं 3 आहे, 3 ला कॅन्सल केलं. बघा इथं 7 आहे, इथं 7 आहे आणि इथं 7 आहे, म्हणजे एचसीएफ किती आला, 7. आता एलसीएम काय असतो पोरांनो, बघा 3 हा इथं आहे, 3 इथं आहे, किती आलाय, एकदा आलाय, लिहून घ्या. आता 7 इथे एकदा, इथं दोनदा आणि इथे एकदा, हे दोनदा ज्या ठिकाणी आले, जास्तीत जास्त वेळा जो नंबर आलाय तो इथं लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर आता बघा 3 झालं, 7 झालं, आता राहिलं 2. 2 किती आले, हे 2दा आले. आता सिंपल गुणाकार करायचा. बघा 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आणि हे 7 7 49, यांचा गुणाकार करू आपण. 49 गुणिले 12, बघा 9 दोन्ही 18, हाताला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 0 दिला, 1 9 9, 1 4 4, हे आला 8, 9 9 18, हाताला 1, 588. तुमचा एलसीएम किती आला पोरांनो, 588. या ठिकाणी तुमचं एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व झालेलं आहे. आता पहा पोरांनो, आपण काय करणार आहोत, क्वेश्चन नंबर 3 मध्ये फाइंड द एलसीएम. यामध्ये पहिला आहे 36 आणि 42, याचा मी काय करणार आहे, एलसीएम काढणार आहे. बघा पोरांनो 36 and 42, बघा दोन्ही नंबरला लहानात लहान 2ने भाग जातो, ठीक आहे. बे इथं 1 उरलं, 82 16, 21 दोन्ही 42. बघा या दोन्ही नंबरला कोणत्या लहानात लहान प्राईम नंबरने भाग जातो, 3 ने जातो. 3 संग 18, 3 7 21, दोघांचा कॉमन डिवायझर 1 येतो, इथंच थांबायचं. एलसीएम काय असतो, या सर्व संख्याचा गुणाकार असतो. बघा 32 6, 6 6 36, 36 गुणिले 7 किती आलं पोरांनो, हे 6 7 42, 4 4, 7 21 आणि 4 25, 252. हा एलसीएम आला 36 आणि 42 चा. आता बघा सेकंड एक्झाम्पल 15 25 and 30, याचा मला काय करायचंय, एलसीएम काढायचा आहे. बघा एकक स्थानी 5 आणि 0 आहे, 5 ने घातला भाग, 5 त्रिक 15, 5 5 25, 5 6 30. त्याच्यानंतर बघा 3 आणि 6 ला 3 ने घातला, 3 1 3, 5 ला 5 लिहिलं, 3 दोन्ही 6. आता बघा 1 5 2, याचा कॉमन डिवायझर काय असतो, 1 असतो, इथंच थांबायचं. आता एलसीएम म्हणजे या सर्व संख्यांचा गुणाकार असतो. मग एलसीएम बरोबर काय आलं पोरांनो, मला सांगा. बघा 5 त्रिक 15, 15 5 75, 75 दोन्ही 150, हा 150 हा तुमचा इथं एलसीएम आला. एक्झाम्पल नंबर 2 इथं सॉल्व्ह झालेला आहे. आता बघा एक्झाम्पल नंबर 3. आता बघा 18 42 आणि 48. बघा तिन्ही संख्याला लहानात लहान कोणत्या प्राईम नंबरने भाग जातो, 3 ने जातो. 3 संग 18, 14 त्रिकम 42, 16 त्रिक 48. आता बघा 6 14 आणि 16 कितीने भाग जातो, 2 ने. 2 त्रिक 6, 2 7 14, 82 16. आता बघा 3 7 आणि 8 यांचं काय येतं, कॉमन डिवायझर 1 येतो, इथंच थांबायचं. आता एलसीएम म्हणजे काय राहतं, या सर्व संख्याचा गुणाकार असतो. बघा एलसीएम बरोबर काय आलं मग, बघा
3 दुनी 6, साइन त्रिक 18, 18 गुणिले 7 8 56. आता हा गुणाकार करूया. बघा 56 गुणिले किती आलं, हा 18 आला. बघा 8 सम 48, हा 4 5 48 आणि 4 44, शून्य. एका 6 6, एका 5 5, याची बेरीज करा. हा 8 आला, हा 10 आला, त्याच्यानंतर 5 आणि 5 10, म्हणजे तुमचा एलसीएम आला 1008. या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह झालेला आहे. आता बघा तुमचा क्वेश्चन नंबर 4 पोरांनो. बघा 4 12 आणि 20 याचा मला काय करायचं आहे, एलसीएम काढायचा आहे. बघा 4 12 आणि 20. बघा या तिन्ही संख्येला लहानात लहान कोणत्या प्राईम नंबरने भाग जातो, 2 ने जातो. 2 दुनी 4, 2 सक 12, 10 दुनी 20. बघा पुढं 2 1 2, 2 त्रिक 6, 2 पंच 10. तिघाचा कॉमन डिवायझर 1 येतो, इथंच थांबायचं. आता एलसीएम काय राहतो आपला, या सर्व संख्याचा गुणाकार. बघा 2 दुनी 4, 4 त्रिकोण 12, 12 पंच 60, म्हणजेच 4 12 आणि 20 याचा एलसीएम काय आला, 60 आला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा 24 40, हा 80, त्याच्यानंतर हा 120. या सर्वांचं काय करायचं आहे आपल्याला, एलसीएम काढायचे. बघा 2 ने मी भाग घातला सर्वांना. 12 दुनी 24, 20 दुनी 40, 40 दुनी 80, 60 दुनी 120. पुन्हा सर्वांना 2 ने भाग जातो. बघा 2 सक 12, 10 दुनी 20, 20 दुनी 40, 30 दुनी 60. पुन्हा सर्वांना 2 न भाग घातला मी. बघा 2 त्रिक 6, 2 पंच 10, 10 दुनी 20, 15 दुनी 30. त्याच्यानंतर बघा 3 आणि 15 ला भाग घातला. 3 1 3, हा 5 ला 5, हा 10 ला 10, 3 5 15. आता बघा या तिन्ही संख्येला 5 ने भाग घातला, 1 ला 1 लिहिला. 5 1 5, 5 दुनी 10, 5 1 5. आता या सर्वांचा कॉमन डिवायझर 1 येतो, इथंच थांबायचं. आता एलसीएम काय असतो आपला पोरांनो, एलसीएम म्हणजे या सर्व संख्यांचा गुणाकार असतो. बघा 2 कितीदा आहे, 3दा आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2, त्याच्यानंतर 3 गुणिले 5, त्याच्यानंतर इथं हा 2. आता या सर्वांचा गुणाकार करूया आपण. बघा 2 दुनी 4, 4 दुनी 8. ठीक आहे. 8 त्रिक 24, 24 पंच 20, 120 गुणिले 2, 240. हा आला एलसीएम तुमच्या या सर्व संख्यांचा. इथे आपलं एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह झालेलं आहे. आता पहा पोरांनो तुमचा क्वेश्चन नंबर 4. यामध्ये काय विचारले, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवाइडेड बाय 8 9 10 15 and 20 गिव्स द रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. बघा असं ज्यावेळी गणित येत होतं त्यावेळी मी काय म्हणलं होतं, या सर्व संख्याचा एलसीएम काढा, त्या एलसीएम मध्ये हे रिमाइंडर मिळवा, तुम्हाला तो नंबर भेटून जाईल. बघा मी काय करतो, आता या सर्वांचा एलसीएम काढतो. बघा हा 8 लिहिला, हा 9 लिहिला, हा 10 लिहिला, त्याच्यानंतर हा 15 लिहिला, त्यानंतर बघा हा 20 लिहिला. ठीक आहे. आता चला आता आपण काय करूया, भाग घालूया. बघा 8 10 आणि 20 याला 2 न भाग जातो. बघा 2 चौक 8, ह्या 9 ला 9 लिहिलं, 2 पंच 10, 15 ला 15 लिहिलं, 10 दुनी 20. आता बघा पुढं 4 आणि 10 यांना मी काय करतो, 2 ने भाग घालतो. बघा 2 दुनी 4, 9 ला 9, ह्या 5 ला 5, त्याच्यानंतर पुढे बघा 15 ला 15, 2 पंच 10. आता बघा पुढं 5 15 आणि 5 ह्यांना मी काय करू शकतो, 5 न भाग घालू शकतो. बघा 2 ला 2 लिहिलं, 9 ना 9 लिहिलं. आता बघा 5 1 5, 5 त्रिक 15, 5 1 5. आता बघा 9 आणि 3 ला 3 न मी डिवाइड करू शकतो. हे 2 ला 2 लिहिलं, 3 त्रिक 9, 3 1 3 आणि 3 1 3, हा 1 ला 1 लिहिलं. आता बघा 2 3 आणि 1 याचा कॉमन डिवायझर काय येतो, 1 येतो. म्हणजे माझा एलसीएम काय आला, आता या सर्व संख्याचा मी गुणाकार करणार. आता बघा पोरांनो एलसीएम काय येणार माझा, 2 दुनी 4, 4 पंच 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120, 120 गुणिले 3 किती आलं, 360 आलं. आता मग मला तो नंबर हुडकून काढायचा आहे. मग मी काय लिहू शकतो, दॅट नंबर इज इक्वल टू हा एलसीएम प्लस रिमाइंडर किती उरायला, प्रत्येक वेळी 5 उरायला आहे. म्हणजे मी 5 ऍड केलं म्हणजे तो नंबर माझा किती आला, 365. म्हणजे 365 ला मी ज्यावेळी
8 ने 9 ने 10 ने 15 ने आणि 20 ने डिवाइड करतो त्यावेळी मला प्रत्येक वेळी रिमाइंडर किती येतो 5 येतो. अशा प्रकारे तुमचं एक्झाम्पल नंबर 4 इथं सॉल्व्ह झालेलं आहे. आता पहा पोरांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 5 आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. यामध्ये काय विचारले, रेड्यूस द फ्रॅक्शन. आपल्याला काय दिले 348 भागिले 319. याला काय करायचंय, लहानात लहान संक्षिप्त रूपात लिहायचं आहे, टू द लोएस्ट टर्म करायचं आहे. ठीक आहे, हे 3 गणित आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यातलं पहिलं बघा 348 डिवायडेड बाय 319. याला मला काय करायचंय, रेड्यूस टू द लोएस्ट टर्म. बघा दोन्ही संख्याला कोणत्या लहानात लहान संख्येनं भाग जातो बघा. आता बघा मी काय करतो, या संख्येला मी 29 न भाग घातलो. बघा 29 एक 29, बघा किती उरलं, 5 उरलं. 29 दोन्ही 58. त्याच्यानंतर बघा 29 एक 29, 2 उरलं, 29 एक 29. आता बघा या दोन्हीला पुन्हा रिड्यूस करता येतं का, नाही करता येत. म्हणजे याचं लोएस्ट टर्म काय आली आपली इथं 12/11 आली. त्याच्या पुढे आपल्याला याला संक्षिप्त करता येत नाही. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा, 221 आणि हा 247. याला काय करायचंय, आपल्याला संक्षिप्त रूपात लिहायचंय अपूर्णांकाच्या रूपात. आता बघा या दोन्ही संख्येला मी काय करतो, 13 ने भाग घालतो. बघा 13 एक 13, 22 मधून 13 गेले, किती उरले, 9 उरले. 13 सत्ती 91. आता बघा 13 एक 13, किती उरले, 11 उरले. हे झाले 117. 13 9 17. हा भागाकार तुम्ही स्वतः करून पाहायचा आहे. याचं लोएस्ट टर्म काय आली आपली 17/19 आलं. आता पहा तुमचं थर्ड एक्झाम्पल. याच्यामध्ये बघा काय दिलंय, 437 आणि 551. याला काय करायचंय, लोएस्ट टर्म मध्ये आपल्याला या फ्रॅक्शनला लिहायचं आहे रेड्यूस करून. बघा या दोन्ही संख्येला मी 19 ने भाग घातला. 19 दोन्ही 38, किती उरले, 5 उरले. हे झालं 57. 19 3 57. बघा आता याला 19 दोन्ही 38, 19 3 57 मोठं व्हायले. 19 दोन्ही 38. बघा 55 मधून काय करा, 38 घाला. बघा 15 मधून 8 गेले, 7 राहिले. 4 मधून 3 गेले, 1 राहिलं. हे झालं 171. बघा 19 90 71. म्हणजे या फ्रॅक्शनचा आपण काय केलेलं आहे, ह्याला रिड्यूस केलेला आहे आणि लोएस्ट टर्म काय आलेली आपली 23/29. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 5 इथं सॉल्व्ह. बघा पोरांनो, आता तुमचा क्वेश्चन नंबर 6 आपण इथं पाहणार आहोत. बघा द एलसीएम अँड एचसीएफ ऑफ टू नंबर्स आर 432 and 72 respectively. If one of the number is 216, what is the other number? बघा पोरांनो, इथं काय दिले तुम्हाला, एलसीएम आणि एचसीएफ दिलाय आणि एक नंबर दिलेला आहे 216. आपल्याला दुसरा नंबर हुडकायचा आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला होता बघा, एचसीएफ इंटू एलसीएम. काय होता फॉर्म्युला, प्रोडक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. आता मला काय दिलंय, एचसीएफ दिलाय 72, एलसीएम किती दिलाय पोरांनो 432 आणि एक नंबर किती दिलाय 216. मला काय करायचं आहे, दुसरा नंबर फाइंड करायचा आहे. अदर नंबर आपल्याला इथं फाइंड करायचा आहे. मग मी इथं लिहू शकतो अदर नंबर इज इक्वल टू बघा 72 इंटू हा बघा 432 डिवायडेड बाय हा 200 किती आहे, हा 16 केलं मी. ठीक आहे. आता बघा 216 ची दुप्पट आहे हे. 216 एक 216, 216 दोन्ही 432, 72 दोन्ही 144. म्हणजे अदर नंबर आपल्याला काय भेटला इथं 144 भेटलेला आहे. ठीक आहे. हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर 6 इथं सॉल्व्ह. बघा पोरांनो, आता आपण इथं क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करणार आहोत. काय म्हणते इथं, द प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर इज 765 अँड देअर एचसीएफ इज 3. व्हॉट इज देअर एलसीएम? बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एचसीएफ इंटू एलसीएम. काय असतो आपला फॉर्म्युला, इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. बघा मला एचसीएफ किती दिलाय 3 दिलाय. मला फाइंड काय करायचंय, एलसीएम. प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर किती दिलाय 765. मग एलसीएम बरोबर काय येतं बघा पोरांनो 765 डिवायडेड बाय 3. बघा 3 दोन्ही 6, 1 उरलं, 3 5 15, 1 उरलं, 3 5 15. म्हणजे एलसीएम किती आला आपला 255. या ठिकाणी तुमचं एक्झाम्पल नंबर 7 इथं सॉल्व्ह झालेला आहे.
आता पहा पोरांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 8 पहा. अ ट्रेडर हॅज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लॉंग. व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ अ स्ट्रिंग that the bundles can be cut up into without any left over string. बघा, गणित समजून घ्या पोरांनो. पहिल्यांदा गणितामध्ये काय म्हणलंय की एक व्यापारी आहे, त्याच्याकडे 3 दोऱ्याचे बंडल आहेत. ते बंडल काय करायचे आपल्याला, तिन्ही बंडल समान मापात कट करायचे आणि जी लांबी आपण घेणार आहोत ती लांबी आपल्याला हुडकून काढायची आहे, जेणेकरून त्या लांबीचे तिन्ही बंडल जर आपण कट केले तर शेवटी दोरीचा एक देखील तुकडा शिल्लक नाही राहिला पाहिजे. अशा प्रकारचे ज्यावेळी पोरांनो गणित येतात त्यावेळी काय करायचं की सरळ सरळ किती दिले, 3 बंडल दिलेत. ह्या कितीचं दिलंय, 392 मीटरचा एक आहे, 308चा एक आहे आणि 490 मीटरचा एक आहे. तर ह्या तिघाचाही एससीएफ काढायचा. एससीएफ काय असते, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे काय असते, ह्या तिन्ही नंबरला त्या संख्येने भाग जातो. म्हणजे ह्यांना जर त्या हायेस्ट कॉमन फॅक्टरनं भागलं तर शेवटी काही शिल्लक राहते का, नाही राहत. म्हणजे याचा आन्सर आपल्याला भेटून जाते जर आपण या 3 नंबरचा एससीएफ काढला तर. चला तर मग आपण एससीएफ काढूया पटकन. बघा, 392, 308, त्याच्यानंतर हा 490. बघा, तिघाला कोणत्या संख्येने भाग जातो रे, 2 ने जातो. बेकबे एक उरला, 92 18 एक उरला, बेसक 12, बेकबे एक उरला, बेपंचे 10, बेचोक 8, बेदोणे 4, बेचोक 8 एक उरलं, बेपंचे 10. आता बघा या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, 7 ने जातो. बघा, 7 दुनी 14, 5 उरले, 7 8 56, 7 दुनी 14 एक उरलं, 7 दुनी 14, 7 3 21, 3 उरले, 7 5 35. बघा, तिन्ही नंबरला कुठल्या नंबर एका लहानात लहान प्राईम नंबरने भाग जातो का, नाही जात. म्हणजे एससीएफ किती आला, हा आला आपला 14. आणि हे 14 मीटर हेच तुमचं आन्सर आहे. जर त्या व्यापाऱ्याने 14 मीटरचे तुकडे, 14 मीटर एवढ्या लांबीचे तुकडे करायचे ठरवले ह्या तिन्ही बंडलचे, तर शेवटी दोरीचा एक देखील तुकडा आपला शिल्लक राहत नाही. या ठिकाणी तुमचं एक्झाम्पल नंबर 8 इथं सॉल्व्ह झालेलं आहे. आता या प्रॅक्टिस सेट मधलं सगळ्यात लास्टचं एक्झाम्पल आहे. बघा, विच 2 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स हॅव एलसीएम ऑफ 180. आता बघा पोरांनो, हे एक्झाम्पल आपण पॉलिनॉमियलच्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पण या लेवलला तुम्ही पॉलिनॉमियलचे फॅक्टर पाडू शकत नाहीत. तुम्ही ते अजून शिकलेलं नाही. त्यामुळे आपण काय करूया, एका सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिल्यांदा काय दिले, 2 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर दिले, ज्यांचा की एलसीएम काय दिलाय, 180 दिलाय. मी आधी एक रूल किंवा म्हणा एक नियम शिकलेला आहे. जर 2 नंबर कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर असतील तर त्याचा एचसीएफ काय येते, 2 येते. मग आता बघा पोरांनो, माझ्याकडे एक सूत्र आहे, एलसीएम इनटू एचसीएफ काय असतं, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. ठीक आहे. आता मी आता सांगितलं एलसीएम तर आपल्याला दिलाय 180 दिलाय आणि 2 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबरचा एचसीएफ किती असतो, 2 असतो. मग मला सांगा 180 इंटू 2 ते किती झालं, 360. म्हणजे प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर किती आहे, 360. मला काय करायचं आहे पोरांनो की ते 2 इव्हन नंबर कोणते आहेत ते मला शोधून काढायचं आहे. आता मला एवढं तर माहिती आहे की त्या 2 नंबरचा प्रोडक्ट किती आहे, 360 आहे. आता मी काय करणार आहे, सहज म्हणजे काय करायचं, हिट अँड ट्रायल ह्या पद्धतीने आपण काय करायचं, कोणत्या 2 अशा समसंख्या आहेत लगातार ज्यांचा की गुणाकार 360 येतो. बघा, मी जर जनरली केलं 20 गुणिले 22 केलं पोरांनो, किती येतं हे, 22 दुनी 44 मोठं येतं. समजा मी जर 18 आणि 20 घेतलं तर बघा 18 दुनी 36. म्हणजे मला त्या 2 नंबर कोणत्या भेटतात, 18 इंटू 20. बघा, 2 कन्झिक्युटिव्ह नंबर आहेत, या दोघाचा एचसीएफ किती येतो, बघा एचसीएफ किती येतो, 2 येतो. आणि जर या दोघाचा एलसीएम घेतला तर तो एलसीएम किती येतो, 180 येतो. म्हणजे ते 2 नंबर कोणते आहेत, 18 एक आहे आणि दुसरा आहे हा 20. ठीक आहे पोरांनो, अशा प्रकारे तुमचा प्रॅक्टिस सेट 14 हा इथं कंप्लीट झालेला आहे. पोरांनो, या ठिकाणी आपला चॅप्टर एचसीएफ अँड एलसीएम इथं कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पोरांनो, तुम्ही मला सपोर्ट दिलात तर मी तुमच्यासाठी अजून छान छान व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त जरूरत आहे. त्यामुळं पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
ठीक आहे, तर यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.